तर धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची कबुली सुरेश धसांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। सध्याच्या मी काही वागण्यात फरक दिसतोय। धसा अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका। त्यांनी सांगितलं संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका। तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं म्हणजे 4 दिवसापूर्वी। धस साहेबांनी जो सो कॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं। ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।